हॅलो. हां फॅन छान एवढं. दिसते. हां. हां हां चालू करू दे का? आवाज येते का? फक्त मला सांगा तुम्ही. पप्पा बोला, सुरू कर. महाराष्ट्र समृद्ध व्हावा आणि समर्थ व्हावा असं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि त्याची अत्यंत नियोजनपूर्वक मांडामांड केली ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण. काळ आणि कर्तृत्व या विषयावर मी आपल्याशी संवाद साधतो आहे. प्रगतिशील लेखक संघ सोलापूर आणि विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नारायण सुर्वे व्याख्यानमालामध्ये बोलताना मला खूप आनंद होतो आहे. तानाजीराव ठोंबरे आणि डॉक्टर महेंद्र कदम यांचे आभार यासाठी आहेत की नारायणराव सुर्वे यांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये कदाचित ही पहिलीच व्याख्यानमाला असावी की जिच्यामधून काही वैचारिक मंथन या संबंध महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य वाचणाऱ्या लिहिणाऱ्या माणसांचं होतं. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रामधले केवळ राजकारणातले एक व्यक्तिमत्व नव्हतं. पुष्कळदा आपला असा एक समज होऊन बसलेला असतो की राजकीय माणूस म्हटला की त्याची जी एक परंपरा असते, त्याच्या घराण्याची, त्याच्या सत्तेची, सत्ता केंद्राची ही परंपरा ज्यांना नव्हती अशा एका शेतकऱ्याच्या घरामधला हा मुलगा केवळ देशप्रेमाने भारावून अत्यंत सावधपणाने विचारांचा आणि कर्तृत्वाचा मेळ घालत घालत एके दिवशी या देशाचा उपपंतप्रधान होतो. ही गोष्ट नुसत्या महाराष्ट्रालाच लांबवत आहे असं नाही, तर एकंदर देशाच्या दृष्टीने ही फार शुभ अशी गोष्ट मी मानतो. 12 मार्च हा यशवंतरावांचा जन्मदिवस. योगायोगाने त्यांचा जन्म ज्या गावाला झाला त्या गावाचं नाव सुद्धा देवराष्ट्रे असं आहे. ज्यांनी आयुष्यभर राष्ट्रालाच देव मानलं त्यांचं जन्मस्थान सुद्धा देवराष्ट्र असावं हा योगायोग असेलही कदाचित, परंतु देवत्वाच्या कल्पना माणसांमध्ये पाहण्याचं भाग्य ज्या माणसाला लाभलेलं आहे, ज्या कर्तृत्वान अशा आईच्या पंखाखाली त्यांची निगराणी झाली, त्या विठाबाईंचं कर्तृत्व हे यशवंतरावांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जमेची बाजू होती. लहानपणापासून ज्या माणसाच्या वाट्याला संघर्ष आला, अगदी जन्मल्यापासून, कृष्णकाठ या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी आठवण लिहून ठेवलेली आहे की जन्माच्या वेळेला आईला विलक्षण त्रास झाला, बाकीच्या काही सोयीसुविधा नाहीत. अशा काळामध्ये तिथल्या सागरोबा नावाच्या देवाला नवस केला की या मुलाचा सुखरूप जन्म होऊ दे, आम्ही त्याचं नाव यशवंत ठेवू, आणि मग यशवंतरावांना यशवंत हे नाव मिळालं. कदाचित नावं सुद्धा भाग्याने मिळत असतील असं वाटावं, इतपत मोठं काम यशवंतरावांनी संबंध आयुष्यभर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मी मगाशी आपल्याला असं म्हणालो की ज्यांची परंपराच नाही अशा लोकांनी काही नव्या परंपरा निर्माण केल्या, ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. थोडासा तो काळ आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. स्वातंत्र्यपूर्व अशी जी सगळी लगबग चाललेली आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, त्याच्याही आधी जवळजवळ 15-16 वर्ष यशवंतरावांनी या देशप्रेमाला भारून जे काम सुरू केलं होतं ते खरोखरच खूप कष्टाचं, त्यागाचं असं होतं. सहसा आईवडिलांच्या पंखाखाली
अत्यंत सहजपणानं आपलं आयुष्य व्यतीत करणारी जी मुलं असतात त्यांच्या कर्तृत्वाला फार कमी वेळा वाव मिळतो, परंतु वडील फारसे आठवत नाहीत. प्लेगाच्या साथीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि आईनं ही मुलं शिकली पाहिजेत म्हणून त्या खेड्यातून ते कुटुंब उचललं आणि कराडसारख्या शहरामध्ये आणून ठेवलं. ही एक गोष्ट यशवंतरावांच्या आयुष्याला कलाटणी देण्यात ठरली. ही गोष्ट तर आपण मान्य केली पाहिजे की आपल्या अवतीभोवती जी माणसं असतात, जो परिसर असतो, त्याचे म्हणून काही गुणधर्म हे आपल्या जडणघडणीमध्ये आपल्याला चिकटल्याशिवाय राहत नाही. कृष्णा आणि कोयनेचा संगम हा यशवंतरावांच्या आयुष्यामधला अत्यंत असा कोपरा आहे की जिथे ज्या ज्या वेळेला म्हणून त्यांना संघर्ष करावा लागत होता, मनस्ताप होत होता, मन उद्विग्न होत होतं, अशा वेळेला मनाच्या या कोपऱ्यामध्ये ते स्वतः विश्रांती घेण्यासाठी या प्रीतिसंगमावरती येऊन बसत असत आणि याच प्रीतिसंगमावरती त्याने अखेरची विश्रांती सुद्धा घेतलेली आहे हे आपल्याला माहीत आहेच. लहानपणी आपली गरिबी होती याचं भांडवल त्यांनी कधी केलं नाही. आत्मचरित्रात ते लिहितात की सर्वसामान्य माणसांसारखीच माझी अवस्था होती. बऱ्याचदा राजकीय माणूस मोठा झाला की स्वतःची मुळं शोधण्याच्या काळामध्ये तो आपल्या गरिबीचं इतकं उदात्तीकरण करायला लागतो की समोरच्या माणसांचा असा समज होऊन जातो की यांच्या आणि भाकरीची कधी गाठ पडत होती की नाही. परंतु कष्टकऱ्यांच्या जगात जन्मलेल्या, कोरडवाहू शेती असलेल्या, लहान सहान काहीतरी कामं करून मजुरी करून जगणाऱ्या माणसांच्या घरामध्ये जितकं जेमतेम जे जे असतं ते सगळं अभावाचं जगणं त्यांच्या वाट्याला आलेलं होतं. पण असं असल्यामुळे असेल कदाचित आपल्याला इथं थांबायचं नाही ही जी एक जाणीव सतत यशवंतरावांच्या मनामध्ये आहे ती त्यांच्या बालपणापासून. माझा असा एक ठाम समज आहे की माणसाच्या मोठेपणाच्या पाऊलखुणा आपण जेव्हा शोधत राहतो त्यावेळेला आपल्याला हे लक्षात यायला हरकत नाही की ज्यांच्या बरोबरीनं ही माणसं लहानपणी आपली वाटचाल करत असतात त्या माणसांपासून त्यांना खूप काही शिकायला मिळालेलं असतं. बऱ्याचदा हे सुखकारक असेल, कदाचित दुःखकारक सुद्धा असेल. बऱ्याचदा त्याच्यामध्ये अशी एक स्थिती असते की आपल्या जगण्याला काही अर्थ नाही म्हणून एक प्रकारची उदासीनता त्यांना येण्याची शक्यता असते. पण दुसरीही एक गोष्ट अशी असते की या सगळ्या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन आपल्याला हे करायचं नाही हे ठरवण्याचा सुद्धा तोच कालखंड असतो. आकार देऊ तसं आपलं आयुष्य आपण घडवू शकतो. अशा काळामध्ये फीसाठी पैसे नाहीत म्हणून अडून बसलेल्या यशवंतरावांना त्या काळामध्ये नादारीची सवलत ज्यांच्याकडून मिळते त्या गावातल्या ऐपतदार माणसाकडे गेल्यानंतर ज्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं तो प्रसंग जर आपण पाहिला तर आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं. आपल्याला माहीत आहे की शिकणं लिहिणं ही गोष्ट आपल्यासाठी नाही असा समज असलेल्या बहुजन समाजामधल्या घरातल्या सगळ्या माणसांचा त्या काळामध्ये असा दृष्टिकोन होता की शेती करावी, कष्ट करावेत, राबावं, जे मिळेल ते आपलं आहे, जे आपलं नाही ते आपलं नाही असं समजावं आणि दैवदत्त देणगी आपल्याला मिळालेली असं समजून नुसतं चालत राहावं. असं नशिबावर हवाला ठेवून जगणाऱ्या माणसांना शेत देण्याचं काम त्या काळामध्ये कोणी सहसा करत नव्हतं. गावामधला ऐपतदार माणूस हा नादारीच्या अर्जावरती सही करत असे, तसा रिवाज होता. यशवंतराव त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितले की मला शिकायचं, फीसाठी पैसे नाहीत, मला नादारीची सवलत हवी आहे. त्या माणसाने एकदा त्यांना वरून खाली पाहिलं आणि तो असं म्हणाला, अरे तू वेडावेडा आहेस की काय, शिकून तू कुठं असं मामलेदार होणार आहेस? त्यापेक्षा असं कर, माझ्याकडं गुरं भरपूर आहेत, खंडीभर गुरं तुझ्या ताब्यात देतो, तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करतो, उद्यापासून ती गुरं तुझ्या ताब्यात देतो. मला सांगा, शिकण्याची इच्छा असलेल्या माणसाच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल असलेली ही जी आस्था आहे ती एका क्षणामध्ये कशी कोसळून पडेल याची व्यवस्था करणारी त्या काळातली ही जी समाज व्यवस्था आहे तिला पहिल्यांदा टक्कर देण्याचं काम यशवंतरावांनी केलं आणि त्यांनी सांगितलं की नाही मी शिकणार आहे. आणि ते तडक तिथून बाहेर आले. थोडा विचार आपण असा केला पाहिजे की मनामध्ये त्या माणसाच्या असा एक विचार निश्चितपणाने आला असेल की हे जे काही चाललेलं आहे ते आपल्याला बदलायचं आहे. हा प्रसंग मी एवढ्यासाठी आपल्याला सांगतो की ज्या माणसाच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या स्वातंत्र्य पारतंत्र्य याच्याविषयीची कल्पना या समाज स्वास्थ्याशी निगडीत आहेत आणि हे समाज स्वास्थ्य शिक्षणाशी निगडीत आहे. म्हणून आपल्याला फक्त एकच गोष्ट केली पाहिजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणाचा प्रसाराशिवाय आपल्याला दुसरा तरुणोपाय नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये शिक्षण न थांबवता अनेक अडथळे आले पण ते थांबले नाही.
मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिला निर्णय जर त्यांनी त्या काळामध्ये कोणता घेतला असेल तर तो हाच होता की गरिबाच्या घरातली मुलं जी आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहेत अशा पालकांच्या घरातल्या मुलांना शाळा शिकता आली पाहिजे, शिक्षण घेता आले पाहिजे, म्हणून EBCची सवलत त्यांनी आणली. मुद्दा इथं असा आहे, जे मला मिळालं नाही ते इतरांना मिळालं पाहिजे असा विशाल विचार करणारी माणसं जेव्हा राजकारणामध्ये असतात तेव्हा त्या समाजाचं भलं होण्याची शक्यता असते. आणि आपलं सुदैव असं की 1960 पासून ते साधारणपणे 74-75पर्यंत ही जी घडी आपल्या सगळ्या राजकीय व्यवस्थेची अत्यंत उत्तम रीतीने चाललेली होती. त्याचं एक कारण हे आहे की यशवंतरावांनी त्या काळामध्ये तिथल्या माणसांना हेही सांगून ठेवलेलं होतं की या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला ह्या सत्तेला न्याय देता येणार नाही. शिकत असताना 1930 सालचा प्रसंग मी आपल्याला सांगतो. 82चं जे बंड झालं, खरं तर त्याला 82चं बंड असं इंग्रजांनी नाव ठेवलं. महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय आणि पंडित जवाहरलाल नेहरू या तिघांच्या विचारांचा प्रचंड परिणाम यशवंतरावांच्या सबंध आयुष्यावर झालेला आहे. आणि 30 साली 82चं ते जे बंड आहे त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला. गांधीजींनी सांगितलं होतं की सहकाराचं जे हे आपलं सूत्र आहे ते आपण बदलून आता असहकार करायचं आहे आपल्याला आणि शासनाशी कसलंच सहकार्य करायचं नाही. ते बंड मोडून काढण्यासाठी त्या काळामध्ये इंग्रजांनी बळाचा वापर केला आणि परिणामी माणसं थोडी भयभीत झाली. विचार करा, मॅट्रिकच्या आसपासचं वय आहे, जगण्याबद्दलच्या सगळ्या कल्पना अजून अंधुक आहेत. आईचं असं सांगणं आहे की जे करायचं आहे ते सर्वसामान्यांसाठी असेल तर जरूर करा, पण ज्याच्यामध्ये तुमच्या शाळेचं नुकसान होणार आहे असं काही करायचं नाही. कारण त्याच्या आधीच्या प्रसंगामध्ये शाळेवरती तिरंगा झेंडा लावण्यासाठी सरसावणाऱ्या मुलांच्या मध्ये नेतृत्व करणाऱ्या यशवंतरावांना काय भोगावं लागलं हे त्यांच्या आईला माहीत होतं. आणि म्हणून त्याने असं सांगितलं की वेळोवेळी मी ज्या वेळेला माझ्या वयाच्या सगळ्या सीमारेषा ओलांडून माझ्या वयाची पुढची कामं देशसेवेचं काम म्हणून मी जेव्हा पत्करत होतो त्या वेळेला माझ्या मनामध्ये अशी एक शंका असायची की हे सगळं मी कशासाठी करतो याचं उत्तर माझ्याकडे असलं पाहिजे. पुष्कळदा असं होतं की देशभक्तीसुद्धा जर आंधळी असेल तर ती फार तापदायक होती. अत्यंत शांतपणाने आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचा अन्वयार्थ आपल्याला लावता आला तर आपलं जगणं हे समाजाच्या जगण्यासाठी सुखरूप होण्याची शक्यता असते आणि ती शक्यता पडताळून पाहण्याचं काम सबंध आयुष्यभर यशवंतरावांनी केलं. कधी त्यात यश आलं, कधी आलं नाही. कधी लोकांनी अपवाद म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी त्याची फार क्षिती बाळगली नाही. पण त्या काळामध्ये हे बंड त्यांनी स्वतः पाहिलं आणि त्यांच्या एक लक्षात आले की लोकांना संघटित केलं तर जो प्रक्षोभ निर्माण होतो त्या प्रक्षोभाला तोंड देण्याची तयारीसुद्धा ज्याने हे बंड उभं केलं त्यांचीच असली पाहिजे. म्हणून ते आणि त्यांचे रोगाण्णा लिमकर नावाचे एक मित्र लिमयने हे दोघेजण त्या काळामध्ये त्यांच्या काँग्रेस कमिटीच्या सगळ्या तरुण माणसांनी ठरवल्याप्रमाणे रात्री 82ला जायला निघतात. कराडपासून पेठ नाक्यापर्यंत एसटीने जातात, तिथून चालत जायचं, 2 डोंगर ओलांडायचे, मध्ये 14 मैलाचं अंतर आहे. ते अंतर रात्री पार करायचं आहे आणि सकाळी तिथे जायचं. तिथे कुणालाही शंका येता कामा नये. बाकीची सगळी व्यवस्था केलेली आहे. भूमिगत राहायचं आहे, लोकांशी बोलायचं तर आहे. वय तसं फारसं नाही, जवळ स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून घेतलेल्या आहेत, कुणाला काही मागायचं नाही. रात्रीच्या वेळेला त्या 82च्या जवळ गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की गावात शिरणं कठीण आहे, कारण गावात कोणी ओळखीचं नाही. म्हणून देशपांडे नावाचे एक ग्रस्त जे चळवळीमध्ये त्यांना मदत करणारे होते त्यांचा वाडा हुडकून त्यांनी त्या दिवशी तिथे रात्री मुक्काम केला आणि असं सांगितलं की उद्या आपल्याला या लोकांची सभा घ्यायची. कल्पना करा तुम्ही, ज्या वयामध्ये ओठ पिळलं तर दूध निघेल अशी अवस्था आहे, बापाचं छत्र नाही, आई काळजी करते आहे, घरातले 2 मोठे बंधू, त्यातला एक बंधू त्यांचा इंदोरला शेती करायला गेलेला आहे, दुसरा त्यांच्यासाठी राबतो आहे. अशा अवस्थेमध्ये आपल्याजवळ बाकीचं काही भांडवल नसताना सुद्धा देशभक्ती हाच एकमेव आपला आधार आहे असं वाटणं मला वाटतं ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. एखादा माणूस जेव्हा मोठा होतो, मुख्यमंत्री होतो, परराष्ट्रमंत्री होतो, अर्थमंत्री होतो, उपपंतप्रधान होतो, आपण त्याची वर जात असतानाची जी सगळी प्रगती पाहत असतो त्यावेळेला तो खाली किती खोलपर्यंत रुजलेला हे आपलं फारसं लक्षात येतं.
विशेषत्वाने राजकीय माणसांच्या बाबतीमध्ये तर हे फारच होतं. म्हणून मगाशी मी आपल्याला असं म्हणालो की लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट होती. शाळेवरती ध्वज लावल्यानंतर 18 महिन्याची शिक्षा झाली, वय वर्ष 16, लक्षात ठेवा. 16व्या वर्षी 18 महिन्याची शिक्षा झालेली आहे. आईला आणलेलं आहे पकडून, आणि फौजदार शाळेचे मुख्याध्यापक समोर आहेत आणि ते असं सांगतात की नाही नाही, फौजदार फार दयाळू आहेत आणि तुम्ही जर क्षमा मागितली, तसं लिहून दिलं तुमच्या आईनं, तर तुम्हाला आत्ता सोडतील. यशवंतरावांचीच ती आई होती. ती असं म्हणाली, नाही मी काही लिहून देणार नाही, माझ्या पोराने काही चूक केलेली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी गांधीबाबा जर तिथं काम करत असतील तर त्या कामाला हातभार लावण्यासाठी माझ्या मुलाने नुसता झेंडा तिथे लावलेला असेल, आणि त्यासाठी जर तुम्ही त्याला शिक्षा करत असाल तर खुशाल करा. आणि तिथून त्या बाई विठाबाई निघाल्या. जाताना फक्त यशवंतरावांनी एवढं म्हणाले की लक्षात ठेव, तू चांगलं काम केलेलं आहेस, देव आपल्या पाठीशी आहे. तिथून त्यांना येरवड्याच्या जेलमध्ये 1 वर्ष ठेवलेलं लक्षात ठेवा. 16व्या 17व्या वर्षी त्या कोवळ्या वयामध्ये येरवड्याच्या शेजारी, येरवड्याच्या पाठीमागच्या बाजूला जो कॅम्प नावाचा तुरुंग आहे, त्या तुरुंगामध्ये 12 महिने यशवंतरावांना डांबून ठेवलं होतं. आपण असं मानतो की कुठलाही मोठा माणूस एका रात्रीत मोठा होत नाही. तसं यशवंतरावांची जी वैचारिक जडणघडण झाली ती या 12 महिन्याच्या काळामध्ये आधिक्यानं झाली. आश्चर्य वाटेल तुम्हाला, तिथे आचार्य भागवत होते, एस एम जोशी होते, अच्युतराव पटवर्धन होते, शंकरराव देव होते, हारा महाजनी होते. ही सगळी माणसं त्या काळामध्ये त्या येरवड्याच्या कॅम्पसमध्ये होती. ब्रिटिश लोकांना पण हे माहीत होतं की काम करण्यासाठी आलेली ही जी मुलं आहेत, त्यात बरीचशी मुलं आहेत, काही तरुण लोक आहेत, काही वृद्ध माणसं आहेत. हा मिश्र वयाचा जो गट आहे, हे लोक काही गुन्हेगार नाहीत, परंतु जे स्वातंत्र्य हा त्यांच्या श्वास निश्वासाचा विषय आहे, त्या स्वातंत्र्यासाठी ही मुलं इथं काम करत आहेत. आणि मग तिथे आतल्या बाजूला या सगळ्यांची जी एक प्रकारची वैचारिक मशागत झाली, तिला तोड नाही. आपण का जगतो, का जगलं पाहिजे, बाहेर पडल्यानंतर आपण काय काम करायचं आहे, भूमिगत राहताना आपली भूमिका काय असली पाहिजे, मानवेंद्र रायांचे विचार काय आहेत, गांधी कसे समजावून घ्यायचे आहेत, नेहरूंचा विचार आणि नेहरूंचं आचरण याच्या बाबतीत आपली मतं काय असली पाहिजेत. आणि योगायोग बघा की पलीकडच्याच भिंतीच्या पलीकडे, म्हणजे पलीकडे जेलमध्ये त्या काळामध्ये येरवड्यामध्ये स्वतः महात्मा गांधींनाही अटक करून तिथे त्यांना ठेवलेलं आहे, ते सुद्धा कैदेमध्ये आहे. पण यांना भेटू दिलं जात नाही. काही बाबतीमध्ये ब्रिटिश रंगानेच फक्त गोरे होते, त्यांना ही सगळी चळवळ मोडून काढायची होती. परंतु गांधीजींसारख्या अत्यंत निश्चयी अशा माणसाच्या या कृतीमुळे ब्रिटिशसुद्धा नाईलाजानं का होईना पण हळूहळू नमायला तयार झाले होते. त्याची सुरुवात 30 साली झाली. यशवंतराव असं म्हणतात की मी 12 महिन्यानंतर जेव्हा तुरुंगाच्या बाहेर आम्हाला काढलं आणि त्यांनी सांगितलं आता विसापूरच्या जेलमध्ये तुम्हाला उरलेले दिवस काढायचे 6 महिने. आपल्याला माहीत असेल की दौंड ते मनमाड या रस्त्यावरती विसापूरचं जेल आहे, नगरच्या आसपास. आजही त्या रेल्वे स्टेशनच्या पासून जर आपण डाव्या बाजूला पाहिलं तर ते जेल मोठ्या प्रमाणामध्ये अशा त्या भिंती असलेल्या आपल्याला दिसतात. लोकांनी असं सांगितलं होतं की ते जेल फार खतरनाक आहे, तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, आड रानामध्ये आहे, दुष्काळी भागातलं ते जेल आहे, वगैरे वगैरे. म्हणजे तिथे तुम्हाला खूपच त्रास होणार आहे. यशवंतराव म्हणाले की आत येरवड्याच्या जेलमध्ये माझ्या मनाची मशागत करणारी, माझ्या विचारांना खत पाणी घालणारी आणि मला घडवण्याचं काम करणारी इतकी सगळी माणसं वर्षभर भेटली. आता 6 महिन्याचा तुरुंगवास मला आणखीन काही फार वेगळं आणि जड वाटण्याचं काही कारण नाही. मला सांगू द्या तुम्हाला हे की आपण पत्करलेलं काम काहीही कुरकुर न करता, कुठलाही विरोध मनाचा होत असला तर तो मोडून काढून ज्यावेळेला एखादा माणूस करायला लागतो त्यावेळेस आपण खरा देशभक्त आहे असं म्हणतो. कधी कधी मला असं वाटतं की लहानपणी जतींद्रनाथ दास यांच्या मृत्यूमुळे अस्वस्थ झालेला 8वी 9वीतला हा मुलगा लाहोरच्या तुरुंगामध्ये एखादा स्वातंत्र्य सैनिक 90 दिवसाचं उपोषण करतो, आमरण उपोषणात त्यांना शहीद व्हावं लागतं. त्याचे शेजारी भगतसिंग कानेरे हे पण बसलेले आहेत, बटुकेश्वर दत्त, आणि ह्या सगळ्यांच्या साक्षीनं ते आपला प्राण सोडतात. कारण काय असतं, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाच्या निवारार्थ त्यांना त्या ठिकाणी काम करायचं असतं.
यशवंतराव चव्हाणांच्या या सगळ्या कर्तृत्वाचा आपण जेव्हा असा मागोवा घेत घेत मागे जातो तेव्हा आपल्या असं लक्षात यायला लागतं की आपण कुणीतरी वेगळे आहोत असं वाटण्याची जी सुरुवात असते त्याचा शेवट मात्र कदाचित अहंकारामध्ये परिवर्तित होण्याची शक्यता असते. यशवंतरावांच्या बाबतीत असं झालं नाही. पुढे राजकारणामध्ये त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली, अनेकांनी व्यंगचित्र काढली. लोक त्यांना असं म्हणायला लागले की कुंपणावरती बसणारा हा माणूस आहे, याच्यामध्ये कोणती आक्रमकता नाही. परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की राज्य करणारा माणूस जर शांत असेल तर आक्रमकपणे विकास करण्यासाठी त्याच्याकडे असलेली जी ऊर्जा असते तिचा उपयोग आपल्याला करून घेता येतो. आणि म्हणून महाराष्ट्र मला उभा करायचा आहे, घडवायचा आहे, तो कसा घडवता येईल याचा एक आराखडा त्यांच्या मनामध्ये कायम होता. आश्चर्य या एका गोष्टीचं वाटतं की हा माणूस 1946 साली जेव्हा पहिलं इलेक्शन त्यांनी जिंकलं, त्यांनी लिहून ठेवलं हे बिनखर्चाचं इलेक्शन होतं. आता निवडणूक आणि खर्च या गोष्टीबद्दल माझ्यासारख्या सामान्य माणसाने बोलणं ही शक्यच नाही आणि आपला तो विषय पण नाही. 46 निवडणूक जिंकल्यानंतर यशवंतरावांचा पिंड जो होता तो आपण होऊन कुणाला काही सांगायला जावं आणि मला त्याच्यामध्ये घ्या, मला मंत्रिमंडळात घ्या. बाळासाहेब खेरांचं जे पहिलं मंत्रिमंडळ सेट होत होतं, काही लोक असं म्हणाले की तुम्ही त्यांची भेट घ्या, जा तुम्ही त्यांना भेटलं पाहिजे. ते म्हणाले नाही, मला जे काम करायचं ते काम मी पक्षाच्या शिस्तीमध्ये राहून करीन, पण कधी कधी नियती न्याय देण्याचा प्रयत्न करते, नाही असं नाही, हा कधी वाया जात नाही. आणि तो जर चांगल्या हेतूने आपण करत असू तर त्याचं फळ हे निश्चितपणाने गोड असते, यात शंका नाही. मुंबईला जेव्हा पहिली मिटिंग झाली निवडून आलेल्या सगळ्यांची, असेंब्लीमध्ये पायऱ्या चढत असतानाच, त्या हॉलच्या पायऱ्या चढत असतानाच बाळासाहेब खेर त्यांना म्हणाले, या चव्हाण साहेब या. आणि मग मंत्रिमंडळ जाहीर झालं, त्यात यशवंतरावांचं नाव नव्हतं. बाळासाहेब खेर त्यांना असं म्हणाले की चव्हाण एक काम करा माझ्यासाठी, तुम्ही, मी तुम्हाला मंत्री करू शकत नाही पण तुम्ही पार्लमेंट सेक्रेटरी म्हणून काम करा, काही दिवस तुम्ही या ठिकाणी माझ्याबरोबर राहा, आपण काही नवं नियोजन करण्याचा प्रयत्न करू. यशवंतराव मनातून खट्टू झाले. ते असं म्हणाले की माझी गुणवत्ता नव्हती का? माझी गुणवत्ता होती, मी काम केलेलं होतं, मी त्याग केलेला होता, पण याची वाच्यता त्यांनी केली नाही. काळावरती आपली मोहर उमटवण्यासाठी एखाद्या माणसाकडे आलेली संधी ज्या वेळेला तो अशा पद्धतीने घालवतो, त्याचा अन्वयार्थ जेव्हा विरोधी पक्षातले लोक असं लावायला लागतात की ह्यांना बोलता येत नाही, यांना बाजू मांडता येत नाही. बाजू मांडायची म्हणजे काय करायचं? दबाव आणायचा. बाजू मांडायची म्हणजे काय करायचं? समोरच्याची कोंडी करायची. बाजू मांडायची म्हणजे काय करायचं? आपली आक्रमणशीलता जी आहे ते दाखवायची. आणि बाजू मांडायची म्हणजे काय करायचं? तर आपलं जे उपद्रव मूल्य आहे ते मूल्य त्यांना कळलं पाहिजे. या कोणत्याही गोष्टीला ते मान्यता देणारे नव्हते. आणि म्हणून पार्लमेंट सेक्रेटरी म्हणून तुमची मी निवड करतो असं पत्र त्याने दिलं. कराडला निघून आले यशवंतराव. सगळ्यांशी ते बोलत होते, मित्रांशी. दत्ताजी पाटील, त्यांनी विठाबाईंना पण त्यांच्या आईनं सांगितलं, वेणुताई होत्या त्याही त्यांच्याशी बोलल्या. मला आपल्यालाही सांगू द्या की वेणुताई चव्हाण यांनी आयुष्यभर यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर सावलीसारखं त्या राहिल्या. आणि जेव्हा जेव्हा अत्यंत कडोनिकडीचे प्रसंग आले त्यावेळेला त्यांनी शेवटचा उपाय म्हणून त्यांचं मत त्यांना विचारलेलं आहे. निर्णय काय घ्यायचा तो त्याने घेतलेला आहे, पण ते हे कधीही विसरू शकले नाहीत की आपल्याला समजावून घेणाऱ्या एखाद्या माणसाकडून अशा पद्धतीचा काही एक निर्णय अपेक्षित आहे. वेणुताई तेव्हा त्यांना असं म्हणाले की आजवर कुठलाच निर्णय स्वीकारताना तुम्ही इतक्या वेळ घेतलेला नाही. मला कळत नाही की पार्लमेंट सेक्रेटरी हे पद आपण कमी का मानतो. त्यांना जे समजायचं समजलं. मुंबईला आले, त्यांनी चार्ज घेतला, पार्लमेंट सेक्रेटरी झाले आणि इथून त्यांची राजकीय कारकीर्द प्रशासनाच्या पातळीवरती सुरू झाली. एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की राजकारणामध्ये, प्रशासनामध्ये आलेल्या माणसाच्या मनामध्ये असलेल्या ज्या कल्पना असतात त्या शेवटी नोकरशाहीशी बांधलेल्या असतात. म्हणजे मला किती जरी काही वाटत असलं तरी उपलब्ध असलेली जी साधनसामुग्री आहे, उपलब्ध असलेली जी आर्थिक स्थिती आहे आणि उपलब्ध असलेली जे मनुष्यबळ आहे, या सगळ्यांचा विचार करून मला माझ्या एका ध्येयाकडे जायचं असतं.
खरी कसरत असते ती इथं असते. हे माहीत असलेल्या यशवंतरावांनी पहिल्यापासून हे सूत्र ठेवलेलं होतं. आपल्याला माहिती आहे की मोरारबाईंच्या बरोबर ज्यावेळेला त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या कालखंडामध्ये काम केलं, मोरारजीभाई देसाई तसे अतिशय आग्रही, आपण ज्याला हेकट म्हणू शकू असा माणूस होता, आणि त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की ते करतच असत. मग पुढच्या माणसांचा विचार ते फारसं करत नव्हते. आग्रही असायला हरकत नाही, पण ज्या आग्रहामुळे सामाजिक हिताला बाधा येते आहे असा आग्रह हा कामाचा नसतो. पण मोठ्या माणसांना सांगायचं कुणी, आणि आपल्या समोरच्या आपल्यापेक्षा हुद्द्यानं मोठ्या असलेल्या माणसांना काही सांगण्यासाठी यशवंतरावांनी कधी प्रयत्न केला नाही. नाहीतर 2 वेळा पंतप्रधान होण्याची आलेली संधी त्या माणसांनी का घालवली असती. चौधरी चरणसिंग ज्या वेळेला भारताचे पंतप्रधान झाले त्यावेळेला यशवंतराव पंतप्रधान होऊ शकले असते, आणि इंदिरा गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाल्या त्यावेळेला सुद्धा यशवंतराव चव्हाणांना पंतप्रधान होण्याची ऑफर आलेली होती. आपल्याला मी सुरुवातीला असं म्हणालो की बऱ्याच वेळेला त्यांच्या कृतीचा जो अन्वयार्थ लावला गेला तो असा लावला गेला की या माणसाला स्वतःहून काही सांगण्याची, आक्रमण करण्याची, एखादी गोष्ट राबवण्याची आणि सत्तेमध्ये चिकटून राहण्याची जी एक वृत्ती असायला लागते ती त्यांच्याकडे नाही. मला कधी कधी हसू येतं. हे जे नाही नाही सगळं आहे ना ते खरं तर त्यांचं वैशिष्ट्य आहे. दुर्दैवानं जेव्हा वैशिष्ट्यालाच आपण त्या माणसाचा कमीपणा समजायला लागतो, ते त्याच्या उणेपणाच्या बाजू असं समजायला लागतो, त्यावेळेला आपली गल्लत होते त्या माणसाला समजावून घेण्याची, आणि मग त्याच्या कर्तृत्वाबद्दल आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते. यशवंतरावांचं संबंध आयुष्य काय मी तुम्हाला सांगणार नाही, पण ईबीसीची सवलत आणण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला सुरुवातीच्या काळामध्ये तो मला आपल्याला सांगितला पाहिजे. मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेच्या पटलावरती त्यांनी हा ठराव ठेवला. काय भूमिका होती? भूमिका होती की महात्मा ज्योतिराव फुलेंपासून राजश्री छत्रपती शाहू महाराजांपासून ते त्या काळातले कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्या लोकांनी, या महाराष्ट्र पंजाबराव देशमुख असतील, या सगळ्या लोकांनी त्या काळामध्ये बहुजनांच्या शिक्षणासाठी जे तळमळीनं काम केलेलं होतं ते काम कुठे खंडित होऊ नये याची तळमळ यशवंतरावांच्या मनामध्ये. आणि ती खंडित का होत होती याचं कारण असं की शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला त्या काळामध्ये फी द्यावी लागत असे. किती गरीब घरातला मुलगा असला तरी 1 रुपया फी देणं त्याला शक्य नव्हतं, कारण त्याच्या बापाला रोजगारच मुळात 1 आणा मिळत असतो. 1 आणा रोजगार मिळणाऱ्या कुटुंबातला मुलगा 1 रुपया फी देऊन शाळेत शिकायला जातो हिच्याही नव्हती, परवडणारी गोष्ट नव्हती. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की नांगराचा फाळ गंजून जावा तशा आमच्या कित्येक पड्या गंजून गेल्या, का तर त्यांना शिकता आलं नाही. ही माणसं प्रतिभावान होती, कारण पावसाचे अंदाज त्यांना कळत होते. ही माणसं प्रज्ञावंत होती, याचं कारण असं की त्यांना हे समजू शकत होतं की कुठल्या काळात काय पेरलं म्हणजे काय चांगलं उगवतं. टिपणीवरती मूठ धरल्यानंतर ती मूठ कुठे दाबून ठेवायची आणि कुठे सैल सोडायची याचं प्रशिक्षण त्यांनी कुठल्या शेतकी कॉलेजमध्ये जाऊन घेतलेलं नव्हतं. खाली जमीन कसली आहे, तिची ओल किती खोल गेलेली आहे, त्याप्रमाणे मी ती मूठ आवळतो किंवा सोडतो यासाठी त्यांना कोणत्याही ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये जाऊन डिप्लोमा घ्यावा लागलेला नव्हता. हजारो लाखो वर्षांपासून ज्या माणसांनी ही शेती पिकवली आणि हे सबंध जग जगवण्याचा प्रयत्न केला ते स्वतः जरूर दरिद्री राहिले असतील. अशा लोकांच्या घरातली मुलं जर शाळेच्या प्रांगणात आली तर त्याच्याबद्दल तक्रार का करतो आपण, हे प्रश्नचिन्ह त्या काळामध्ये सबंध विधानसभेमध्ये खूप जणांच्या काळजाला लागलेलं होतं. लोक असं म्हणायला लागले, काय करायचं त्यांना इकडे आणून, त्यांना कशासाठी शिकवायचं, त्या नांगऱ्यांचं इथं काय काम, ते इथं येऊन काय करणार आहे. खूप अस्वस्थ झाले त्या काळामध्ये यशवंतराव. ते म्हणाले, अरे मी काय मागतोय, मी फक्त एवढं म्हणतो आहे की ही सगळी मुलं जी या शिक्षणाच्या परिघाच्या बाहेर आहेत, अरे त्यांची प्रज्ञा तरी तुम्ही पहा, एकदा संधी देऊन बघा त्यांना काय येतं हे पहा, आणि त्यांना जे येतं आहे ते जर तुम्हाला येत नसेल तर त्यांचं मोठेपण मान्य करा. आणि म्हणून ठराव मंजूर होईल की नाही अशी शंका आल्यानंतर यशवंतरावांनी जे भाषण केलं त्यात ते असं म्हणाले, उद्या जर हा ठराव मंजूर झाला नाही तर मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. मला तुम्ही हे सांगा, बहुजनातली पोरं शिकली पाहिजेत, गरिबाघरच्या पोरांना शिक्षणात शाळेसाठी येता आलं पाहिजे,
म्हणून जर कुणी मला अडचण आणत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन असं म्हणणारा मुख्यमंत्री मला वाटत नाही पुढच्या काळात कुठे जन्माला येईल. अहो, एका बाजूला आपल्याला आठवत असेल 4-2 वर्षापूर्वी यावर्षी आम्ही इतक्या मराठी शाळा बंद केल्या असं पत्रकारांच्या मुलाखती घेऊन सांगणारी माणसं ज्या महाराष्ट्रामध्ये होती. का तर आदिवासी भागामध्ये विद्यार्थी शिकायला येत नाहीत, 3 शिक्षकांचं काय करायचं, तो पगार उगीचच द्यावा लागतो. जसं काय यांच्या घरून ह्यांना स्वतःच्या खिशातून हा पगार द्यायचा. पैसे तर आपलेच होते, सामान्य माणसाच्या खिशातले पैसे होते, पण त्यांना नव्हतं वाटत असं की ही मुलं शिकली पाहिजेत. हे प्रश्न त्याही काळात निर्माण झाले. असा प्रश्न एकदा निर्माण झाला होता की 4-5च विद्यार्थी आहेत त्या वर्गामध्ये, 2 शिक्षक आहेत, काय करायचं, शाळा ठेवायची की नाही. यशवंतरावांनी फार छान उत्तर दिलं. ते असं म्हणाले, माणसाचं भविष्य आपण वर्तवू शकत नाही, कोणाचंच नाही. 3-4 मुलं जी त्या वर्गामध्ये आहेत, लक्षात ठेवा, त्यातला एक उद्या पंतप्रधान होईल, एक शास्त्रज्ञ होईल, एक राष्ट्रपती होईल. आजच जर मी त्या मुलांची वाट अडवून ठेवली तर उद्याच्या जगात मला क्षमा नाही. मी जर मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पालक असेन तर माझं हे पहिलं काम असलं पाहिजे की त्यांच्यासाठी काही काम करताना जर काही नकारात्मक गोष्टीमुळे कोणी अडचण आणत असेल तर मी ती दूर करण्याचं काम केलं पाहिजे. मला सांगा तुम्ही, त्या काळामध्ये बऱ्याच EBCच्या सवलती, मोठमोठे शेतमळे असलेल्या घरच्या मुलांनीसुद्धा EBCचे फॉर्म भरले आणि त्या काळामध्ये त्यांनी फीमध्ये सवलत घेतली. बोंबाबोंब सुरू झाली. परत यशवंतरावांना लोकांना विचारलं असेल, बघा आम्ही म्हणालो होतो तुम्हाला. ते म्हणाले, किती लोक आहेत असे, आपण त्यांची समजूत घालू, त्यांना सांगू, त्यांना फी भरायला लावू, पण 4-2 लोक चुका करतात म्हणून त्याची शिक्षा सगळ्या गरिबांच्या मुलांना देऊ नका. आणि माझ्या मित्रांनो, मला हे सांगितलं पाहिजे, आज जो सुसंस्कृतपणा महाराष्ट्रामध्ये दिसतो, आज जी खेड्यापाड्यामध्ये हायस्कूल्स आहेत, प्राथमिक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या संस्था आहेत, या सगळ्या संस्थांना बळ देण्याचं काम त्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणांनी जर केलं नसतं तर मला नाही वाटत की आज शिक्षणाचा एवढा प्रचंड विस्तार झालेला आहे तो आपल्याला पाहायला मिळाला असता. लहानपणी ते असं म्हणायचे की खेड्यामध्ये आणि शहरामध्ये किती फरक, तिथली माणसं किती आनंदात, या माणसाच्या अंगावर कपडे नाहीत, त्या लोकांकडे पाहिलं की त्यांच्या चेहऱ्यावरचा तजेला आणि माझ्या बापाच्या आईच्या चेहऱ्यावर पाहिलं की ही रापून 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 उन्हात करपून गेलेली माणसं. हा मेळ मला घालता आला पाहिजे. म्हणजे माझ्या मनामध्ये असलेली माझ्या समाज स्वास्थ्याची कल्पना जी आहे ती तळागाळातल्या माणसांची होती. गांधीजी तर यापेक्षा वेगळं काय सांगत होते. गांधीजी असं म्हणाले की ज्या दिवशी या देशाच्या रांगेतला शेवटचा माणूस हसलेला मला दिसेल, त्याच्या समस्या संपलेल्या असतील, तेव्हा देश सुखी होईल. मला असं वाटतं की आपण जे शिकलो, आपण आपल्या मनावरती ज्याचा परिणाम करून घेतलेला आहे, आपल्याला ज्यांनी जे जे दिलेलं आहे, आपल्या रक्तात जे असं हळूहळू झिरपत उतरलेलं आहे, हे जेव्हा आपण कर्तृत्व म्हणून आणतो तेव्हा त्याला प्रशासनाची जोड दिली पाहिजे. आणि म्हणून त्या काळामध्ये EBCची सवलत आली. एका दिवसामध्ये 12-12, 15-15 शाळांना एकाच पाकिटामध्ये अनुदानित शाळा म्हणून मान्यता देण्याचं काम त्या काळामध्ये यशवंतरावांनी केलं. हे मला वाटतं शेती, सहकार, उद्योग यापेक्षा सुद्धा मोठं काम आहे, कारण हे काम बेसिक झालं म्हणून पुढच्या कामांना गती आली. महाराष्ट्राचं वातावरण बदललं, लक्षात ठेवा. शाळामध्ये मुलं जायला लागली, खेड्यापाड्यातली मुलं चालत जाताना शाळेतून दिसायला लागली. दौऱ्यावर असताना कधी कधी गाड्यांमधून यशवंतराव जेव्हा जायचे आणि शाळेत निघालेली मुलं मुली दिसायची, त्यावेळेला ते गाडी थांबवायची आणि त्यांना असं विचारायचं, कुठले आहात तुम्ही, गाव कोणतं तुमचं, शाळा कुठे आहे, किती चालावं लागतं, तुम्ही कितवीला आहात, शिकवतात का वर्गात व्यवस्थित. मला सांगा, मुख्यमंत्र्याला आपल्या पालक म्हणून आपण आपली भूमिका बजावत असताना ही ज्या छोट्या गोष्टी असतात त्याचा पाठलाग करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये का आली, याचं कारण हे आपल्याला कोणी एकेकाळी मिळालेलं नाही, म्हणून मला ते मिळवलं पाहिजे. मला असं वाटतं की कृतज्ञता ही गोष्ट जोपर्यंत राजकारण करणाऱ्या आणि समाजकारण करणाऱ्या माणसांच्या मनामध्ये जिवंत असते तोपर्यंत त्या समाजाला भिण्याचं काही कारण नाही. कारण त्यांची भूमिका सरळ आणि साधी सोपी आहे, न्यायाचीच आहे. मी न्यायबुद्धीने वागतो आहे हे यशवंतरावांचं वाक्य आपल्या सगळ्यांना पाठ झालेलं आहे.
ज्या ज्या वेळेला त्यांच्यावरती प्रसंग आले त्या वेळेला त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की मी शांत राहिलो, याचा अर्थ आत काही समुद्र खवळत नव्हता असं नाही. आता समुद्राचा विषय निघाला म्हणून सांग, माणूस किती प्रामाणिक असावा. मगाशी मी ज्या वेळाशीच्या बंडाचा उल्लेख केला, ते रात्री गेले तिथे, त्यांनी ती सभा घेतली. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रीच चालायला सुरुवात केली, वारणा नदी ओलांडली आणि कोल्हापूर संस्थानच्या हद्दीत आले. तेव्हा ते सुरक्षित झाले, कारण तिथे त्यांना कोणी पकडू शकत नव्हतं. रत्नागिरीला जात असताना ते रघु अण्णा लिमये नावाचे त्यांचे मित्र होते, ते म्हणाले, अरे आपण रत्नागिरीला आलेलो आहे, आपण सावरकरांना भेटू. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भेटण्यासाठी पायी 20-20, 25-25 मैल चालणारा हा माणूस आहे. कसं वाटतंय आपल्याला आज? ते म्हणाले की त्यांना भेटलो ज्या वेळेला, त्यांच्यासमोर उभा राहिलो आणि ते सगळं काळे पाणी नावाची त्यांची जी काही कहाणी आहे ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. त्यांनी खूप कौतुक केलं. झालेल्या कामाचं, सत्याग्रहाच्या बद्दल ते बोलले त्यांच्याशी. आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की मी आयुष्यात पहिल्यांदा समुद्र पाहिला आणि मी आयुष्यात पहिल्यांदा सावरकरांना भेटलो. मी हे आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय की आपण जे जे पाहिलं, जे जे अनुभवलं, ते सगळं प्रामाणिकपणे त्यांनी सांगून टाकलं. काँग्रेसच्या लोकांना हे आवडेल का, पक्षीय अभिनिवेशामध्ये हे बसतं का, याच्यापेक्षा सुद्धा ज्यांनी त्याग केलेला आहे, जी माणसं देशासाठी काहीतरी करणारी होती, अशा लोकांना त्यांचं एक इम्प्रेशन जे त्यांच्या मनावरती त्या काळामध्ये होतं, ते शमवण्यासाठी त्या काळामध्ये हे सगळं काम त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यशवंतरावांच्या कर्तृत्वाचा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. महाराष्ट्राची सगळी मांडामांड सुरू असताना त्यांनी ज्या काळामध्ये जिल्हा परिषदा म्हणजे पंचायत राज्य स्वीकारलं, हा त्यांच्या आयुष्यातला दुसरा मोठा निर्णय होता. ईबीसीच्या सवलतीमुळे शिक्षणाचं वातावरण तयार झालं. मी आपल्याला सांगितलं ही सगळी मुलं शाळेत जायला लागली, महाविद्यालय सुरू झाली. आठवण म्हणून सांगतो आपल्याला, आमच्या करमाळ्याचे आमदार त्यावेळेला नामदेवरावजी जगताप होते आणि कर्जतचं जे रयत शिक्षण संस्थेचं महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयाच्या इमारतीच्या पायाभरणीच्या समारंभासाठी यशवंतराव आले होते. नामदेवरावजी जगताप फारसे शिकलेले नव्हते, पण अतिशय उदात्त हेतू घेऊन काम करणारा मोठा माणूस. त्यांचं यशवंतरावांचं खूप जमत असे, ते शिष्य समजत असत त्यांना. त्यावेळेला ते असं म्हणाले की साहेब 1 लाख रुपयाची देणगी मी या महाविद्यालयाला जाहीर करू का. त्यावेळेला यशवंतराव त्यांना म्हणाले की तुमच्याकडे जर खरंच 1 लाख रुपये असतील तर तुम्ही तुमच्या गावामध्ये का महाविद्यालय सुरू करत नाही. लक्षात ठेवा, एक ठिणगी फक्त पडावी लागते, याला म्हणायचं प्रेरणा. तुमच्याकडे जर 1 लाख रुपये असतील तर उद्या कोल्हापूरला जा, आप्पासाहेब पवार त्यावेळेला कुलगुरू होते आपले पहिले, त्यांना मी सांगतो ते पैसे डिपॉझिट करा आणि तुम्हाला महाविद्यालयाचा परवाना मिळू शकेल. यशवंतराव चव्हाणांच्या या एका सल्ल्यामुळे करमाळ्याच्या माळावरती त्या काळामध्ये नामदेवराव जगतापांनी जून महिन्यामध्ये महाविद्यालय सुरू केलं. माझ्यासारखी गरीब घरातली कितीतरी मुलं आज महाराष्ट्रभर जे काही थोडंफार काम करतायत, याचं सगळं श्रेय या यशवंतरावांच्या कामाला आहे. कधी कधी असं वाटतं मोठ्या माणसांचा आपल्या जगाशी काय संबंध, प्रत्यक्ष आपल्या जीवनाशी त्यांचा कुठे असा संपर्क येतो, तर तो असा येतो असं मला वाटतं. म्हणून त्या काळामध्ये एक नेतृत्वाची नवी फळी निर्माण करण्याचं मोठं काम यशवंतरावांनी केलं. हे नाही विसरता येणार आपल्याला, हे त्यांचे विरोधक सुद्धा नाही विसरू शकणार. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा असं म्हणाले की पंचायत राज्य स्वीकारू नका तुम्ही, का तर राजस्थानमध्ये आपण हे प्रयोग केला आणि तो फसलेला आहे. यशवंतरावांनी त्याला सांगितलं की मी त्याचा अभ्यास केला. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून त्याच्यामध्ये काय हवं आहे, काय नको आहे, हे त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि मग म्हणाले की नाही नाही आपण हे काम केलं पाहिजे. यशवंतराव त्या काळात असं म्हणाले की माझ्या डोळ्यासमोर उद्याच्या महाराष्ट्राचं एक समृद्ध चित्र होतं आणि ते पंचायत राज्य स्वीकारल्याशिवाय शक्य नव्हतं. कशासाठी? पंचायत राज्य स्वीकारल्यामुळे गावोगावी काम करण्याची इच्छा असणारी, नेतृत्व करण्याची इच्छा असणारी, फारशी शिकलेली नाही पण काम करण्याची प्रचंड ज्यांच्यामध्ये चैतन्यशील जाणीव आहे, अशी सारी माणसं त्या काळामध्ये त्यांनी सगळ्या महाराष्ट्रभर वेचून एकत्र केली आणि जिल्हा परिषदांची निर्मिती झाली, पंचायत समितीची निर्मिती झाली, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आले, पंचायत समितीचे सभासद आले, सगळीकडे या पद्धतीच्या निवडणुका झाल्या आणि ही सगळी आजवर खेड्यापाड्यामध्ये विखुरलेली सगळी माणसं या
मुशीतून एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं. दोष काय होता याच्यामध्ये? दोष असा होता की जिल्हा परिषदेचा जो मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तो IAS अधिकारी असेल आणि जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असो तो निर्वाचित असा एक उमेदवार असेल, तो लोकांच्या मधून निवडलेला असेल. बऱ्याच वेळेला IAS अधिकारी असं म्हणत असे की 4थी पास झालेले त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला मी कशाला भेटायला जाऊ. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असं म्हणत असं कसं होईल, मी अध्यक्ष आहे, मला त्यांनी भेटायला आलंच पाहिजे. यशवंतरावांनी या सगळ्यांना मुंबईत एकत्र बोला, सगळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सगळे CO, कलेक्टर, सगळे मुख्य अधिकारी, आणि त्यांना असं सांगितलं की बाबांनो, आपला व्यक्तिगत अहंकार थोडा बाजूला ठेवा. तुम्ही तुमच्या पदावरती विराजमान झालेले आहात, ते पद मोठं आहे, शंका नाहीच, पण याच्यामध्ये माणुसकी कुठे चिरडली जाणार नाही ना, याचा थोडा विचार करा. म्हणजे प्रशासनाला जर मनुष्यत्वाचा स्पर्श झाला तर ते प्रशासन हे लोकोपयोगी ठरेल, पण ते जर तुम्ही केवळ कायद्याच्या भाषेतच एकमेकांना ओरडून सांगणार असाल तर ते कितपत फायदेशीर होईल मला शंका वाटते आणि आश्चर्य वाटेल आपल्याला. ते म्हणाले की अहो, एखादा जिल्हा परिषदेचा अध्यक्षाचा पाय मोडला तर जिल्हा परिषदेचे CO त्याला बघायला जाणार की नाही गुच्छ घेऊन, का म्हणतील बरं झालं त्याचा पाय मोडला. आपण एकमेकांच्या जवळ आलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रशासनामध्ये सुद्धा माणुसकी आणि मनुष्यत्व याचा विसर पडू देऊ नका, हे सांगण्याचं काम त्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणांनी केलं. आणि याचा परिणाम असा झाला की एक खेळीमेळीचं वातावरण त्या संबंधित जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समित्यामध्ये निर्माण झालं. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या योजना गावापर्यंत पोहोचवायच्या होत्या, खेड्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या, रस्ते करायचे होते, विहिरी काढायच्या होत्या, छोट्या छोट्या ठिकाणी बंधारे बांधायचे होते, शाळांच्या इमारती बांधायच्या होत्या, महाविद्यालयाच्या इमारती उभी करायच्या होत्या, हे सगळं करण्यासाठी बळ देण्याचं काम त्यांनी केलं. मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल, सत्तेचं विकेंद्रीकरण झाल्याशिवाय सत्ता राबवता येत नसते. सगळं मलाच पाहिजे म्हणून जर आपण घेऊन बसलो, मलाच विचारलं पाहिजे, मी सांगतो तेव्हाच ते सुरू करायचं आणि मी सांगतो तेव्हा ते थांबवायचं, असली अरेरावी यशवंतरावांनी संबंध आयुष्यभर कधी केली नाही. म्हणून महाराष्ट्राची मांडामांड करत असताना जो एकजीवपणा संबंध महाराष्ट्रामध्ये आला होता त्याचं कारण हे होतं. साहित्य, संस्कृती, सहकार, शिक्षण, उद्योग, कला, ह्या सगळ्यांच्यामध्ये एक बहर त्या काळामध्ये आला. आणि याचं एक कारण होतं, लक्षात ठेवा, कोल्हापूरला शिकलेले राजाराम कॉलेजचे विद्यार्थी होते सर. डॉक्टर बाळकृष्ण हे त्यावेळेला प्राचार्य होते. अतिशय शिस्तशीर काम करणारे ते ग्रस्त. राजस्थानहून ते शाहू महाराजांनी त्यांना तिकडे आणले. ते असं म्हणाले की मी डॉक्टर बाळकृष्ण यांच्याकडून हे सगळं शिकलो की प्रशासनामध्ये माणसाला महत्त्व द्यायचं, विद्यार्थ्याचं हित बघायचं, विद्यापीठाचे कायदे तर पाळायचे आहेत, पण त्याला मध्ये काहीतरी सापट एक आहे, तिचा उपयोग आपण करायचा आणि हे जे जे चांगलं आहे ते सगळं खालपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. हा प्रयत्न यशवंतरावांनी पंचायत राज स्वीकारून केला आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं मोठं वादळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. यशवंतरावांची खूप बदनामी झाली, त्यांच्या विरुद्ध बरंच काही बोललं गेलं, काही बोलण्यासारखं नव्हतं तेही बोललं गेलं, जे बोलायलाच नको होतं तेही मंडळी बोलून गेली. म्हणजे राजकारणाचा स्पर्श एखाद्या सामाजिक विषयाला झाल्यानंतर त्याचा कसा आणि काय परिणाम होतो हे सगळं भोगण्याचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलं. मी असं मानतो की कारभारी म्हणून ज्याला काम करायचं आहे, ज्याला नेतृत्व करायचं आहे, त्याच्याकडे हा संयम असावा लागतो की समोरची माणसं का रागावलेली आहेत, त्यांच्या मनामधला जो हेतू आहे तो खोटा नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये काम करणारे सगळे जे दिग्गज होते त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये मतभेद होते, पण मनभेद नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरूंची समजूत काढायचं काम त्या काळात इंदिरा गांधींनी केलं. प्रतापगडावरती यशवंतरावांनी नेहरूंना आणलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. त्यावेळेला बरीच निदर्शनं झाली, जागोजागी लोकांनी निदर्शनं केली आणि नेहरूंच्या हे लक्षात आलं की आता स्वतंत्र असं राज्य झालं पाहिजे. यशवंतरावांना या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की आपण एखादी गोष्ट सांगण्यापेक्षा ती लोकांकडून गेली तर ती जास्त परिणामकारक होते, यात काही शंका नाही. म्हणजे मला जे सांगायचं आहे ते सांगणं माझं
हे जेव्हा लोकांच्या मुखातून असतं त्यावेळेला त्याला काहीतरी एक रूप येतं आणि मग त्याला सुधारणा म्हणून पुढे कायद्याचं रूप आपण प्राप्त करून देऊ शकतो. म्हणून त्या काळामध्ये ही तळमळ त्यांनी आपल्याला आपल्यासमोर व्यक्त केलेली पाहायला मिळते. एक परिणाम चांगला काय झाला पंचायत राज समितीचा, ही तरुण जी माणसं होती ती सगळी आली. मधुकरराव चौधरींचा एक किस्सा आहे त्या काळातला फार महत्त्वाचा. मधुकरराव चौधरी नंतरच्या काळामध्ये पुढे वनमंत्री झाले यशवंतरावांच्या पहिल्या मंत्रिमंडळात, पण आधीचे ते कार्यकर्ते चांगले. यशवंतरावांशी त्यांचं भांडण झालं. ते म्हणाले की त्यावेळेला यशवंतराव आधी वनमंत्री होते मोरारजींच्या काळामध्ये. ते म्हणाले की आमच्याकडे हे सगळे वनाधिकारी आहेत, ते आमच्यावरती अन्याय करतात, आम्हाला खूप त्रास होतो या गोष्टीचा, तुम्ही त्याची बदली का. एक 3-4 वेळाला ते त्यांना भेटले मधुकरराव चौधरी, त्यांच्या मित्रांसह भेटले. ते म्हणाले बाबा तुझं म्हणणं खरं आहे, मी चौकशी पण करतो आहे, पण त्या माणसाची बदली करून प्रश्न सुटेल का. वेणुताईंची आणि जेव्हा मधुकररावांची ओळख करून दिली तेव्हा वेणुताईंना त्यांनी सांगितले की तो हाच तरुण आहे, लक्षात ठेव, हे आज मोठा माणूस होणार आहे, हा आपल्या लोकांसाठी भांडतो, त्याला आपल्या माणसांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी कसं आक्रमक व्हावं, कुठे जावं, कुठे कोणासमोर कशा पद्धतीने आपली मतं मांडावीत याची जाण असलेला हा मोठा माणूस आहे. आणि मित्रांनो, आपल्याला सगळ्याला माहीत असेल की मधुकरराव चौधरी हे अत्यंत आदरणीय असे शिक्षण मंत्री म्हणून महाराष्ट्रात कायमचा ठसा उमटवणारा एक मोठा माणूस आहे. माणसांची पारख असणं आणि माणसांना मोठं करणं हे काम त्या काळामध्ये यशवंतरावांनी खूप मनापासून केलं की ज्याच्यामुळे आजसुद्धा महाराष्ट्राची जी घडी आपल्याला दिसते, खूप चांगली काम करणारी जी माणसं दिसतात, या सगळ्या माणसांना बळ देण्याचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलं. ही महाराष्ट्राची मांडामंडप होती. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली. कलावंतांना, लोककलावंतांना मानधनं दिली गेली. लेखकांसाठी घरं व्हावेत म्हणून बांद्र्याची वसाहत निर्माण झाली. गावोगावी नाट्यगृह तयार व्हावेत म्हणून त्या काळात त्यांनी प्रयत्न केला. चित्रपटासाठी त्यांनी चित्रपटाच्या करभरतीची योजना आणली. सेन्सॉर बोर्डची स्थापना केली. नाटकं चालावीत म्हणून नाटकांना सवलती देण्याचा त्या काळामध्ये त्यांनी सपाटाच लावला. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी करत असताना जे काही घडलेलं होतं, तिथली झोपडपट्टी उठून नंतर ते केलं. पु ल देशपांडे त्या काळामध्ये त्यांच्याबरोबर होते. त्यांना खूप संघर्ष करावा लागला. मला हे आपल्याला सांगायचं आहे की लोकांना काही गोष्टी समजत नसतील तर त्या समजावून सांगण्याचं काम आपलं हे त्यांनी गरीब धरलेलं होतं. आणि म्हणून ही मांडामांड चहू अंगाने होत असतानाच एके दिवशी मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये फोन खणखणला. तिकडून नेहरूंचे पीए बोलत होते की पंतप्रधान आपल्याशी बोलू इच्छितात. नेहरूने फोन घेतला. त्या दोघांचं बोलणं सुरू झालं. पहिला प्रश्न नेहरूंनी असा विचारला की तिथे आसपास कोणी आहे का. यशवंतरावांना आश्चर्य वाटलं. त्याचं काय विचारायचं आहे. ते म्हणाले कोणी नाही, मी माझ्या केबिनमध्ये एकटाच आहे. ते म्हणाले की तुम्हाला मुंबई सोडून आता दिल्लीला यायचं आहे आणि संरक्षण मंत्रीपदाची सूत्र तुम्हाला स्वीकारायची आहे. त्या काळामध्ये आपल्याला माहीत असेल की 62चं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आपल्याला खूप पराभव पत्करावा लागला. कृष्ण मेनन त्या काळामध्ये आपले संरक्षण मंत्री होते. प्रचंड दुर्लक्ष त्या माणसाने केलं आणि देशाची जी एक प्रतिमा आहे तीच धोक्यात येते की काय, अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं. आणि पंडित नेहरूंना त्या काळामध्ये असा एक माणूस पाहिजे होता की ज्या माणसाला खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीची जाण असेल आणि जो हे काम अत्यंत मनपूर्वक करेल. आणि म्हणून केवळ 1-1.5 वर्षच झालेलं आहे सगळी महाराष्ट्राची मांडामांड करून. मुख्यमंत्री पदाची कामं सुरू आहेत. काही पेरलेलं आहे, काही उगवलं आहे, काही अजून उगवलेलं नाही, काही ठिकाणी पेरायचं आहे, नुसतीच नांगरून ठेवलेलं आहे. अशा काळामध्ये तुम्हाला यावं लागेल असं म्हटल्यानंतर एक क्षणभर का होईना पण यशवंतरावजींच्या मनामध्ये असा विचार आला की आता हे काय नवीनच, हे संकटच. ते म्हणाले ठीक आहे, मी एका माणसाला विचारतो आणि मग तुम्हाला उद्या सांगतो. कल्पना करा, पंतप्रधानांनी असा विचार केला असेल की मी या देशाचा पंतप्रधान माझ्याच पक्षामधल्या एका मुख्यमंत्र्याला असं सांगतो आहे की तुम्हाला या ठिकाणाहून आता दिल्लीला यायचं आहे, तुमचं हे प्रमोशन आहे
आणि हा ग्रस्त असं म्हणतो आहे की मला कोणाला तरी विचारलं पाहिजे. अशी कोणती महत्त्वाची व्यक्ती आहे की ज्यांना हे विचारलं पाहिजे? नेहरूंनी हसून विचारून घेतलं त्यांना की कोणाला विचारायचं तुम्हाला? ते म्हणाले माझ्या बायकोला मला विचारायचं. आणि मग नेहरू हसले आणि म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही, कल बात करेंगे. आणि मग दुसऱ्या दिवशी ते त्याच्याविषयी बोलले, वेणुताईशी बोलले. यशवंतराव असं म्हणाले की आता हे सगळं आपल्याला इथं सोडून जायचं आहे. दिल्लीनं कुणाचं भलं केल्याचं त्यांच्या आठवण्यात नव्हतं. ते शहर आपल्याला मानेल की नाही माहीत नाही. दिल्लीची हवा फार गरम असते. दिल्लीचं वातावरण महाराष्ट्रीयन माणसांना फारसं अनुकूल नसतंच. अनेकदा त्याचा प्रत्यय आपल्याला आलेला आहे. आणि आता कुठे इथे आपण सगळं काही चांगलं सुरू केलेलं आहे आणि नेमकं आता उठून जायची पाळी आली. आता काय करायचं? आणि दुसरी शंका त्याने बोलून दाखवली. आता इथे हे महत्वाचं आहे की समजा आपलं नाही दिल्लीशी जमलं तर काय करायचं? गंमत म्हणून असा विचार करा की 2020 सालामध्ये एखादा पंतप्रधान एखाद्या माणसाला म्हणतो की तुला आम्ही संरक्षण मंत्री करतो, येतो का? तो लव्या जम्यासह रात्रीतूनच चालत निघेल की मला आता यायचं बाबा, काय हरकत नाही, वा किती चांगली गोष्ट, आणि घोषणांना सुरुवात होईल. असं नाही झालं. वेणुताई यशवंतरावांना असं म्हणाल्या की तुमच्या मनातली शंका रास्त आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा आपलं नाहीच जमलं, कराडला आपण परत येऊ, काय अडचण आहे, आपण इथं काम करू. तेवढा एक क्ल्यू त्यांना पुरेसा होता, लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी यशवंतरावांनी निर्णय दिला. संबंध महाराष्ट्र हळहळला. शनिवारवाड्याच्या पटांगणामध्ये मोठी सभा झाली. अग्रलेख लिहिले लोकांनी, वृत्तपत्रांनी कौतुक केले यशवंतरावांचं. आणि हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावून चाललेला आहे, सह्याद्री धावून गेला, अशा आशयाची शीर्षक असलेले अग्रलेख त्या काळात लिहिले. मला असं वाटतं आजही महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकीय सामाजिक इतिहासाकडे आपण पाहतो त्यावेळेला इतकी आपुलकी, इतकं प्रेम क्वचित एखाद्या माणसाच्या वाट्याला आलं असेल. खूप मोठी माणसं महाराष्ट्रात होऊन गेली, आजही आहेत. त्यांच्या पातळीवर त्यांची कामं पण मोठी आहेत. या देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा मोलाच आहे, कोणी नाही नाकारू शकत. पण काळावरती आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याचं काम करणारे यशवंतराव यासाठी लक्षात राहिले की त्यांचं कोणी नव्हतं. मित्रांनो, एकाच आयुष्यामध्ये ज्या माणसाने कमालीची प्रसिद्धी अनुभवली, कमालीचा आदर अनुभवला, कमालीचं प्रेम स्वीकारलं, त्याच माणसाला आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये कमालीचं एकटेपण सुद्धा स्वीकारावं लागलं. नेहरूंचं बोलावणं, यशवंतरावांचं दिल्लीला जाणं आणि पुढच्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत. त्यांनी काम तिथे पण खूप चांगलं केलं. अटल बिहारी वाजपेयींनी खूप छान लेख लिहिला, यशवंतराव एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व नावाच्या पुस्तकात. आणि ते असं म्हणाले की ज्या दिवशी त्यांनी स्वीकारलं त्यांचा पदभार, त्या दिवशी एकतर्फी चीनने माघार घेतली. यशवंतरावांचा पायगुण चांगला आहे. ज्यावेळेला ते संरक्षण मंत्री झाले त्यांनी संबंध रचना बदलून घेतली. दररोज या तीनही दलांच्या अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, त्यांना काय हवं आहे, त्यांना काय नको आहे, आपल्या पायावर आपण कसं उभारलं पाहिजे, जगामधल्या सगळ्या देशांमध्ये त्यांनी त्या काळामध्ये त्यांना भेटी देऊन त्यांच्याकडून आपल्याला काय मिळेल, आपण आपल्यामध्ये काय करू शकू, आपले पाय कसे बळकट होतील, असा विचार करून संरक्षण रचनेमध्ये खूप बदल केले. स्वतः हिंडून आले सगळीकडे. जिथे कुठलाही संरक्षण मंत्री गेला नव्हता त्या उंचावरच्या ठिकाणी सुद्धा यशवंतरावांनी त्या काळामध्ये भेटी दिल्या, सैनिकांशी ते बोलले आणि त्यांना म्हणाले की बाबांनो तुम्ही आहात म्हणून आम्ही तिथे आहोत. हा जो भावनिक बंध आहे तो जपण्याचं काम यशवंतरावांनी त्या काळामध्ये केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी जडणघडण आज अत्यंत उत्तुंग अशा पद्धतीची आपल्याला दिसते, याचं सारं श्रेय त्यांच्या कर्तृत्वाला आपण दिलं पाहिजे. आणि जर ते दिलं नाही तर आपण कपाळ करंटे ठेवू. अलीकडे ही एक टूम निघालेली आहे की कोणाला चांगलं म्हणायचंच नाही. म्हणजे आपण कुठेतरी आपला कमीपणा लपवण्यासाठी, आपला उणेपणा लोकांसमोर येऊ नये यासाठी जे काम करत असतो ते हे काम नाही. मोठ्या माणसांच्या मोठेपणाचा आपल्याला आदर केला पाहिजे, यात काही शंका नाही. मला आठवतंय, एकच गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते.
आणि शेवटी ज्यावेळेला यशवंतरावांची प्रकृती बिघडली दिल्लीमध्ये, त्यांना दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. राजीव गांधी पंतप्रधान होते, इंदिराजींची हत्या झालेली होती आणि एक प्रकारचा माहोल असा होता की फार अस्थिर असं वातावरण संबंध देशामध्ये होतं. इलेक्शन लागलेले होते, सातारला जाऊन फॉर्म भरायचा आहे, त्याची शेवटच्या दिवसांचा कालखंड होता, ती तारीख जवळ येत चाललेली होती आणि अशाच नेमक्या काळामध्ये यशवंतराव आजारी पडले. किडनीचा त्रास त्यांना पूर्वी होतच होता, परंतु वेणुताईंच्या जाण्यानंतर जे एकाकीपण त्यांना आलं त्याचा परिणाम असा झाला की ते खचून गेले आणि पुढे मग जगण्याबद्दलच्या त्यांच्या कल्पना, अनेक लेखकांच्या कवींच्या त्यांच्या भेटी, अरुण सौतेसारखे कवी त्यांनी ती एक आठवण लिहून ठेवली की साहेब इतके पुढे एकाकी झालेले होते की संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या आवारामध्ये बंगल्याचे फिरत असताना ते त्याला असं म्हणाले की अरुण, अरे समोर जे लिंबाचं झाड दिसतंय ना, त्याला जर मुळ्या नसत्या ना तर ते सुद्धा माझ्यापासून दूर निघून गेलं असतं. म्हणजे शेवटच्या कालखंडामध्ये यशवंतरावांना जे एकाकीपण आलं, कारणं त्याची किती आहेत ती मी आपल्याला सांगेन. या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम झाला की दबा धरून असलेल्या ज्या व्याधी होत्या त्यांच्या शारीरिक, त्या पुन्हा वर आल्या. राजीव गांधी भेटायला गेले त्यांना. यशवंतरावांचे डोळे पाणावलेले होते. ते असं म्हणाले की आत्ता तर माझी आईचं निधन झालं आणि आता तुम्ही मला हवे आहात आणि अशा कालखंडामध्ये तुम्ही आजारी पडलं तर कसं होणार, तुम्ही लवकर बरे व्हा. राजीव गांधींना ते म्हणाले की मी फॉर्म भरतोय उद्या. ते म्हणाले त्याची व्यवस्था मी करतो, काळजी करू नका. पहाटे यशवंतराव हे जग सोडून गेले. वसंतदादा त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते. वसंतदादांची दुसऱ्या दिवशी जी मुलाखत आली, दुर्दैवानं खूप महाराष्ट्रामध्ये प्रचंड शोक त्या काळामध्ये लोकांनी केला. मीही त्या काळामध्ये एका महाविद्यालयात प्राध्यापक होतो. मी अंत्यविधीसाठी यशवंतरावांच्या गेलो. खूप धडपडून आम्ही सगळी प्राध्यापक मंडळी, खूप विलक्षण वाईट वाटलं. आणि त्याच मुलाखतीमध्ये वसंतदादा असं म्हणाले की ज्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण नाहीत त्या महाराष्ट्रात मन करमत नाही. मला फारसं असं उदास वाटतं आहे. साहेबांचं मोठेपण मला वाटतं अधोरेखित करणारा वसंतदादांसारखा मोठा माणूस हाही आपल्याला हे काही बरंच सांगून जातो. मित्रांनो, सोलापूर प्रागतिक लेखक संघ आणि विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेमध्ये मी आपल्याशी यशवंतराव चव्हाण काळ आणि कर्तृत्व याविषयी जो संवाद साधला आणि आपण अत्यंत छानपणे मला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.